द टेम्पेस्ट हा प्ले विल्यम शेक्सपियर यांनी लिहिलेला आहे. तर ही गोष्ट प्रॉस्पेरो नावाच्या एका राजाची आहे. प्रॉस्पेरो हा मिलनचा राजा होता, पण त्याचा धूर्त भाऊ अँटोनियो याने त्याला हटवून सत्ता काबीज केली. अँटोनियोने नेपल्सचा राजा अर्ल्यासो यांच्याशी हातमिळवणी करून प्रॉस्पेरो व त्याची लहान मुलगी मिरांडा यांना बोटीने समुद्रात टाकून दिले. पण एक निष्ठावान नोकर गोंझालो याने प्रॉस्पेरोला काही जादूची पुस्तके आणि गरजेच्या गोष्टी दिल्या. त्या पुस्तकामुळे प्रॉस्पेरो जादू शिकतो. प्रॉस्पेरो आणि मिरांडा एका रहस्यमयी बेटावर पोहोचतात. तेथे त्यांना दोन जीव जोडले जातात. एक एरियल हा एक हवेतील आत्मा असतो, ज्याला प्रॉस्पेरोने एका झाडातून मुक्त केले. तो त्याच्यासाठी काम करतो. कॅलिबॅन हा बेटाचा मूळचा रहिवासी आहे. प्रॉस्पेरोने त्याला गुलाम करून घेतले कारण तो मिरांडावर जबरदस्ती करू पाहतो. प्रॉस्पेरो आपल्या जादूने एक मोठे वादळ निर्माण करतो. या वादळात अँटोनियो, राजा अर्ल्यासो, फर्डिनॅंड हा राजाचा मुलगा, सेबॅस्टियन आणि गोंझालो आणि इतर लोकांची बोटे बुडते आणि ते सगळे त्याच बेटावर पोहोचतात, पण वेगवेगळ्या भागात. मिरांडा आणि फर्डिनॅंड एकमेकांना पाहतात आणि लगेच प्रेमात पडतात. प्रॉस्पेरो फर्डिनॅंडची परीक्षा घेते, पण नंतर दोघांच्या प्रेमाला आशीर्वाद देते. प्रॉस्पेरोला आता सूट घेण्याची संधी मिळते, पण जरी अँटोनियो आणि इतरांनी त्याच्यावर अन्याय केला असला तरी प्रॉस्पेरो त्यांना माफ करतो. तो आपल्या सर्व जादूचा त्याग करतो आणि एरियलला मुक्तता देतो. प्रॉस्पेरो आपलं दूतपद परत घेतो. मिरांडा आणि फर्डिनॅंडचं लग्न ठरतं. सगळे परत इटलीला जायला निघतात आणि नाटकाचा शेवट एक सुंदर क्षमेसह होतो. धन्यवाद.